राधा काकूंना 2 मुले, अमित आणि सुमित. त्यांच्या बायका म्हणजे शीतल आणि नीलम दोघी जावा. दोघी अगदी बहिणीसारख्या राहायच्या. सगळे छान होते, पण छोटी घरातील प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची. त्यामुळे गैरसमज होऊन तिच्या माहेरचे प्रत्येक बाबतीत वेगळा अर्थ काढायचे. नवरा सासू यांच्याबद्दल सारखे सांगितल्यामुळे जावई म्हणून मिळणारा मान त्याला मिळत नव्हता. तिची आई सासरी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करत होती. तसे चूक सासरच्या लोकांची सुद्धा होतीच. राधाबाई खूप कडक होत्या. त्या सुनांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत असत. कौतुक असे कधी नाहीच. दोन्ही मुलांचे आईपुढे काही चालत नसे. जेवणसुद्धा कमी पडून चालत नसे आणि जास्त होऊन पण चालत नसे. भाजीवरून पण बोलायच्या. कोणतीही गोष्ट बाजारातून आणली की त्या गोष्टीला नावं ठेवायच्या. मोठी सून सर्व सहन करत होती. तिचे म्हणणे इतकंच की ओम दुर्लक्षाय नमः. प्रत्येक गोष्ट त्यांच्या होला हो करत असे. काळ बदलला आहे त्यानुसार बदलायचे सोडून त्या आम्ही असे केले तसे केले असे ऐकवत असत. शीतल नावाप्रमाणे शांत होती. ती सारे ऐकून घ्यायची, काही न बोलता. नीलम मात्र त्यांच्या उलट, त्यामुळे वाद व्हायचे. सासूबाई आणि तिचे. शीतल स्वतः सासूबाईंसाठी काहीतरी करायची, नवीन गोष्टी आणायची आणि नीलमचे नाव पुढे करायची. तिला हे सुचले, तिने सांगितलं म्हणून मी आणलं, जेणेकरून सासूबाईंनी नीलम यांचे संबंध चांगले व्हावे. पण सासूबाई सगळं ओळखून होत्या. घरात पूजा होती, मोठी म्हणून मान शीतल आणि अमितला मिळाला. नीलम आधीच रागावली होती. त्यात तिच्या माहेरी ती सगळे सांगत असल्यामुळे राधाबाई आणि सुमितलासुद्धा ते मान देत नसत. याउलट शीतलच्या आईचे मानाने सर्व आणले होते. सासूबाई, जावई, सुमित, नीलम यांनासुद्धा. राधाबाई तशा जुन्या विचारांच्या असल्यामुळे असला मानपान त्यांना अपेक्षित होताच. त्यामुळे त्या नीलमवर अजून नाराज झाल्या होत्या. सर्व आवरल्यावर नीलम आणि सुमित यांचे खूप मोठे भांडण झाले. तिला वेगळे राहायचे होते आणि हा तयार नव्हता. त्यांचे म्हणणे इतकेच की वहिनी करते तसे तू कर ना. तिला विचार, आईचे आता वय झालं आहे. बाबा गेल्यावर तिने मोठ्या कष्टाने आम्हाला वाढवलं आहे आणि आता तिला सोडून कसं जायचं. तिने आईला फोन केला आणि चिडून गेली आईकडे. काही दिवस राहिली. आईकडे पूजा होती. छोटे जावई आले आणि मोठे पण. छोटे म्हणजे सुमित, तर तिला एकदम फरक जाणवला. तिने ताईला विचारलं की आई, बाबा, भाऊ सगळे सुमितसोबत त्या मानाने का वागत नाहीत. आम्हाला ना सासरी ना माहेरी मान. खरंच आम्ही लहान ना म्हणून. ताईने तिला बरोबर उत्तर दिले. ती म्हणाली, नीलम, आपला मान हा आपण ठेवायचा असतो. त्यासाठी थोडे खोटे बोलले तरी चांगले असते. अगं सासू सून नवरा बायको म्हटलं की भांडण होणारच, पण ती भांडणं 4 भिंतीच्या आत ठेवावी. सासरचा मान माहेरी आणि माहेरचा मान सासरी राखण्यासाठी थोडे खोटे बोलावेच लागते आणि ते आपल्या संसारासाठी चांगलेच असते. माहेरी जाऊन आल्यापासून नीलम बदलून गेली आहे हे शीतलला जाणवत होते. तसे जावं असले तरी त्यांचे नाते अगदी बहिणीसारखे होते. शीतल म्हणाली, बदल चांगला आहे, पण कशामुळे झालाय कळेल का. नीलम हसून म्हणाली, वहिनी मला माफ करा, मी तुमची पण अपराधी आहे. पण ताईने दिलेला सुखी संसाराचा मंत्र आणि तुम्ही सांगितलेला ओम दुर्लक्षाय नमः या दोन्हीचे मी पालन करणार आहे. म्हणजे उशिरा का होईना पटले तुला, शीतल म्हणाली. आणि दोघी हसू लागल्या. तेवढ्यात राधाबाई आल्या आणि म्हणाल्या, कसला मंत्र मला तरी कळू दे. शीतल घाबरून गेली त्यांना असे बघून. पण नीलमने पटकन उत्तर दिले, अहो माझ्या आईने दिलाय सुखी संसाराचा मंत्र. म्हणाली, सासूबाई नवरा यांची सेवा करणे हे प्रत्येक गृहिणीचे कर्तव्य आहे आणि ते तुला करावेच लागेल. आणि शीतलला डोळा मारला. सासूबाई म्हणाल्या, चला उशिरा का होईना समजले आमच्या छोट्या सूनबाईंना.
आणि त्या हसत देवळात गेल्या. नीलम म्हणाली, कधी कधी खोटे बोलणे चांगले असते. आणि दोघी परत हसू लागल्या. धन्यवाद.